नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी साठी विद्यार्थ्यांसाठी असलेले जे अपेक्षित अध्ययन क्षमता स्तर आहेत त्या स्तरामधील आज आपण स्तर 18 घेऊन आलो आहोत। स्तर 18 आहे श्रुतलेखनाकरिता 6 ते 8 शब्द जोडाक्षर असलेले 4 ते 5 वाक्य योग्य विरामचिन्हासह व योग्य आकलनासह लिहितो। तर हा स्तर प्राप्त करण्यासाठी आज आम्ही कृतींची मालिका घेऊन आलो आहोत। त्यातील जी आज आपण कृती पाहणार आहोत ती आहे संवाद श्रुतलेखन। आता संवाद श्रुतलेखन ही कृती जी पाहणार आहोत त्या कृतीची जी उद्दिष्ट आहेत ते आपण सुरुवातीला बघूया की विद्यार्थ्यांना एखादी संवाद लिहिता येणे हे सर्वात महत्त्वाचं कौशल्य यामधून आपण प्राप्त करणार आहोत। विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढवणे, स्मरणशक्ती याच्यामधून आपण विद्यार्थ्यांची वाढवणार आहोत। तसेच लेखन कौशल्य, तसेच आत्मविश्वासामध्ये वृद्धी करणे हे याचे उद्दिष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर याच्यासाठी काही जास्त आपल्याला साहित्य लागणार नाही आहे। फळ्यावर लिहिण्यासाठी खडू, फळा, पेन, मार्कर पेन वगैरे वगैरे। तर याच्यासाठी शिक्षकाने करावयाची जी तयारी आहे ती म्हणजे छोटे छोटे संवाद तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत। जसं उदाहरणार्थ, आई म्हणाली, रामू गृहपाठ केला का? रामू म्हणाला, हो आई मी गृहपाठ पूर्ण केला। आई म्हणाली, ठीक आहे तू खेळायला जा। रामू म्हणाला, ठीक आहे आई मी खेळायला जातो। तर अशा प्रकारचे जे संवाद आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत। बरं, संवाद श्रुतलेखन आपण का करायचं? तर याच्यामधून विरामचिन्हाचा जबरदस्त सराव आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत। संवाद लेखन घेतल्यामुळे ते आपोआप या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर होईल। आता याच्यामध्ये करायचं काय आहे? कृती आपल्याला अशी करायची आहे की शिक्षकांनी सुरुवातीला संवाद वाचून दाखवायचा आहे आणि संवाद वाचून दाखवत असताना शिक्षकांनी जर तुम्हाला जमलं तर कसं वाचन करायचं आहे बघा। तर आई म्हणाली, तर आई म्हणाली जेव्हा असेल ना तेव्हा आईचा आवाज काढून जर शिक्षकाला म्हणता आलं तर ते खूप चांगलं होईल की रामू गृहपाठ केला का? तर हे जर आईच्या आवाजात, बारीक आवाजामध्ये तुम्ही स्त्रीच्या आवाजामध्ये काढून दाखवलं तर विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद, एक वेगळी वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होईल। तर अशा पद्धतीने त्यांना सांगायचं आणि सांगत असताना शिक्षकांनी सांगायचं की आई म्हणाली, रामू आजचा गृहपाठ केला का? तिथे थांबायचं शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा आणि ते लिहून झाल्याच्या नंतर मग दुसरं वाक्य रामूच्या आवाजात। तर शिक्षकाचा नेहमीचा आवाज थोडासा बदलून रामूचा आवाज काढून म्हणायचं की रामूचा आवाज काढून शिक्षकांनी सांगायचं की हो आई मी आजचा गृहपाठ पूर्ण केला। तर अशा पद्धतीने नंतर मग परत शिक्षकांनी थांबायचं आणि विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वेळ द्यायचा। आता हे लिखाण करून झाल्याच्या नंतर शिक्षकांनी तो संवाद फळ्यावर लिहायचा। फळ्यावर लिहून झाल्याच्या नंतर 2-3 विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि तो संवाद वाचायला सांगायचा। तो संवाद वाचून झाल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं की तुम्ही जो संवाद लिहिला आहे तो संवाद तुम्ही फळ्यावरून तपासून घ्या। बरं, ही तपासणी झाल्याच्या नंतर जे शब्द चुकलेला आहे त्या शब्दाला योग्य उत्तर विद्यार्थी त्या फळ्यावरून लिहितील। आता याच्यामधून आहे ना तुम्ही आकलन शक्तीसुद्धा चेक करू शकता मुलांची। ते आई कोणासोबत बोलत होती? संवादामध्ये किती जणांनी भाग घेतला? गृहपाठ कोणासाठी होता? आई कोणाला म्हणत होती की गृहपाठ केला का? रामू काय बोलला? त्याच्यानंतर रामू कुठे गेला? हे असे आकलनासाठी तुम्ही विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकता। म्हणजे याच्यामधून आकलन क्षमतासुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांची तपासता येईल। तर अपेक्षित परिणाम जे आहेत, या ज्या कृती आहे आपली संवादातून श्रुतलेखन, याच्यामधून अपेक्षित परिणाम जे आहेत ते म्हणजे आकलन शक्तीमध्ये वाढ होणे, स्मरणशक्तीत वाढ होणे, संवाद लेखन करता येणे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवाद लेखन करता येणे, त्याच्यानंतर लेखन कौशल्य वाढणे आणि आत्मविश्वासामध्ये सुद्धा वृद्धी होणे। तर शिक्षक मित्रांनो, आपण ही कृती आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवावी। धन्यवाद।